नमस्कार, मी समीर शिरवडकर, दैनिक चालू वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी होळी गाव या ठिकाणी आहे। या होळी गावामध्ये जी नळपाणी योजना जी सुरू आहे आणि जे आत्ता ज्यांचे वाद सुरू आहेत त्या दृष्टीनेच मी आज या ठिकाणी एक विहिरीच्या ठिकाणी भेट घेतलेली आहे। ही जे आपण जी पाहत आहे, जे बोर्ड आपण पाहत आहे, हे जिल्हा परिषद रत्नागिरी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग राजापूर यांच्या माध्यमातून संरक्षण भिंत घालणे यासाठी जवळजवळ 4,82,000 हा खर्च झाला होता। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद रत्नागिरी 2021-22 आकड्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये 19,99,726 इतकी या विहिरीवरती खर्च झाला होता आणि त्याची आज काय अवस्था आहे हे आपण बघू शकता। हे संपूर्ण याचा जे मीटर बॉक्स आहे हा संपूर्णपणे बंद आहे। ही झाडी या ठिकाणी वाढलेली आहेत आणि अशा ज्या पाण्याच्या विरोधामध्ये आज दोन गट एकमेकांशी उभ्या टाकून कोर्ट कचेरी खेळत आहेत। हा जो विहिरीचा जो भाग दिसतोय, हे पाणी आता थोडंसं हिरवगार दिसतंय, परंतु हे पाणी शासनाच्या माध्यमातून काही दोन वेळेस जेव्हा लॅबमध्ये टेस्टिंग केली, त्या टेस्टिंगमध्ये याचा अहवाल संपूर्णपणे पिण्यायोग्य आलेला आहे। आणि ही जी विहीर आहे, ही विहीर संपूर्ण सडेवाडीसाठी लोकांनी आपण दिलेली होती। ह्या जागेचे मालक जे कोण असतील त्यांनी संपूर्णपणे ही योजना आखण्यासाठी लोकांना पाणी मिळण्यासाठी जागा दिली होती, विनामोबदलाही जागा दिली होती। परंतु आज ह्या विहिरीची अवस्था काय आहे आपण समोर बघू शकता। आज संपूर्ण आजूबाजूला वाढलेली झाडी, या झाडीमध्ये असलेले हे सरकारी शासनाचे बोर्ड, आज शासनाने ह्या विहिरीवरती लाखो करोड रुपये खर्च केले आहेत पाण्यासाठी, लोकांची तहान भागण्यासाठी। आज शासनाने जे पाणी पुरवठा विभागाने जे सगळं खर्च जो पैसा केला आहे, हा संपूर्णपणे शासनाचा पैसा हा मातीमोल झालेला आहे। फक्त आणि फक्त या ठिकाणच्या सरपंच, उपसरपंच आणि जे काय ते शासनाचे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, ते संपूर्ण हा पैसा शासनाचा म्हणजेच लोकांचा पैसा हा संपूर्णपणे धुळीस मिळवलेला आहे। आज या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ह्या ठिकाणी संपूर्ण जी तटबंदी आहे ह्यासाठी पण खर्च केलेला आहे, विहिरीसाठी खर्च केलेला आहे, सामान्य माणसाने विनामोबदला जमीन दिलेली आहे आणि संपूर्ण जी विहिरीची जी आखणी आहे, बांधणी आहे, शासनाने केलेली आहे। शासनाचा करोड रुपयाचा अपव्यय झालेला आहे आणि हा असाच जर अपव्यय होत राहिला तर आम्ही जे काढलेले आमचा जो पैसा, जो निधी जो येतो, जो करातून येतो, जो घरपट्टीतून येतो, हा पैसा शासनाने फक्त फुकट घालण्यासाठीच केलेला आहे का, हा माझा प्रश्न आहे। म्हणून शासनाने ताबडतोब ह्याच्यावरती शासनाने जाग घेऊन ताबडतोब ह्या विहिरीवरती उपाययोजना करून संबंधित सडेवाडी नळ पुरवठा कार्यान्वित करावी, अशी या ठिकाणी मी या माध्यमातून आपल्याला जाहीर विनंती करतो। सरकारने याकडे लक्ष द्यावं। धन्यवाद।